जय जय रघुवीर समर्थ. श्री दासलीला अध्याय 5. श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. स्फुरे रामदासात सच्चिद्रूपाने, नगी हे मजे बीज पुष्प द्रुपाने. अशी स्वात्मता दाविली ज्या गुरुने, तयाचे पदी प्रेम हा आवरुने. श्रीराम. ओम नमोजी अद्वयानंदा, गुणातीता परमशुद्धा. तुझे नामाचा स्मरणधंदा, मोहद्वंद्वा नाशकू. श्रीराम. तुझे नामाचे संकीर्तन, करिता होई जे पावन. अनंत जन्मीचे पाप दहन, होती जाण क्षणार्धे. श्रीराम. म्हणून या पवित्र नामी, तुझिया प्रवर्तलो कपिगामी. कृपा करुनिया स्वामी, ग्रंथवद्विता होई जे. श्रीराम. आता तुम्हा श्रोतिया प्रती, प्रार्थना करीतो मूढमती. श्रवणी अवधान निगुती, द्यावे मज. श्रीराम. तुम्ही अवधान जरी द्याल, तरी ग्रंथ सिद्धीस जाईल. उदास होता वितुळेल कथा रसू. श्रीराम. चंद्रकिरणाचे नियोगे, पाषाण जडद्रवू लागे. हे योग्यता चंद्री परिवावुगे, पाषाणी म्हणती. श्रीराम. नाचविता सूत्र धरोनी हाती, नाचवी बाहुल्यांची पंक्ती. मूर्ख बाहुल्या मानिती, नाचल्या ऐशा. श्रीराम. तैसे तुमचे कृपावधाने, ग्रंथ बोलेन सावधपणे. परी परिसा हे विनवने, सलगीचे तुम्हा. श्रीराम. चतुर्थ अध्यायाचे अंती, लंकेहून मारुती. पुष्पे आणून समर्थाप्रती, देते झाले. श्रीराम. असो अनुष्ठान होताची पूर्ण, समर्थे वंदिले श्रीरामचरण. आज्ञा झाली या तीर्थाटन, करुणी येतो. श्रीराम. ऐकोनी तोषला भक्त वरद, वल्कले हुरमुजी वस्त्र प्रसाद. समयी दीधला आशीर्वाद, विजयी हो बा. श्रीराम. मागुती नमस्कारुनी रामचरणा, सद्भावे घातला प्रदक्षिणा. रघुवीर समर्थ म्हणून गर्जना, करुणी निघाले. श्रीराम. तो उद्धव येऊन धरी पाय, टाकोनी दासा जाता काय. समर्थ म्हणती बालबलाहे, येतो राहे सुखी तू. श्रीराम. ऐसे करिता समाधान, परी येरून सोडी समर्थ चरण. म्हणे जलावीन वाचेल मीन, स्वामी कैसा. श्रीराम. उद्धवन साहिल वियोगास, म्हणून दिधला उपदेश. मारुती उपासना निर्दोष, समर्थे दिधली. श्रीराम. नित्यनेम अनुष्ठान, मानसपूजा जपध्यान. शांतदांत उदासीन, सर्व काळ. श्रीराम. ऐसा काळ सार्थक, तारीत जावा सम्यक. संतुष्ट होईल रघुनायक, संशय न धरी. श्रीराम. ऐसे उद्धवास बोधून, समर्थ निघाले तेथून. पावते झाले सायुज्य भुवन, वाराणसी. श्रीराम. विश्वेश्वराचे पूजन, यथाविधी करुणी जान. घातले साष्टांग नमन, आदिलिंगाते. श्रीराम. तो प्रत्यक्ष प्रगटोनी दुर्जटी, समर्थास धड धरिले पोटी. म्हणे बहुदिवसा दिधली भेटी, सख्या मजला. श्रीराम. त्रिस्थळीची यात्रा पूर्ण, समर्थे शास्त्रोक्त केली जाण. पाहुनी काशी पवित्र भुवन, काही दिवस राहिले. श्रीराम. हनुमंत घाट पुरातन, तेथे मारुती केला स्थापन. उपासनेसी लावून जन, अयोध्येस गेले. श्रीराम. घेऊन श्रीराम दर्शना, साष्टांग वंदिले चरणा. करोनिया प्रदक्षिणा, आश्रुनयना आणले. श्रीराम. ऐसा प्रेमाचा आविष्कार, जाणोनी प्रगटला रघुवीर. हृदयी आलिंगुनी साचार, निकट समर्था बसविले. श्रीराम. झाले आनंदाचे भाषण, जे ब्रह्मादिका दुर्लभ जाण. जे स्तुतीचे नायकती कान, मा इतरा मान कायसा. श्रीराम. काही दिवस तये क्षेत्री, साधू संतांच्या पाहुनी मूर्ती. समर्थे वाढवुनी उपासना भक्ती,
लोकसुपथी लाविले श्रीराम. गोकुळ मथुरा वृंदावन, जेथे अवतरला रमारमण, तेथे समर्थ पातले जाण, घेता दर्शन तुष्टले श्रीराम. तेथे मुमुक्षु बहुत लोक, समर्थे केले स्वरूपोन्मुख, करुनिया सम्यक उपासना देख स्थापिली श्रीराम. तेथून या फिरत फिरत समर्थ पाथले जगन्नाथ, मूर्तिमंत प्रभू साक्षात, दर्शन देते जाहले श्रीराम. काही दिवस होऊनी स्थिर, केला भाविकाचा उद्धार, उपासना वाढवूनी प्रखर, जानकीवर स्थापिला श्रीराम. पुढे हिमालयाहुनी श्रीनगर, पावते झाले सत्वर, तेथे नानक बाबा थोर, मुमुक्षु प्रखर देखिला श्रीराम. शांत दांत उदासीन, द्रव्यदारा मानी वमन, सर्वानुभूती नारायण, जानोनी नम्र सर्वासी श्रीराम. ऐसा अधिकार देखोनी दृष्टी, समर्थ आनंदले पोटी, म्हणती बहुत हिंडलो सृष्टी, परी हे विचित्र योग्यता श्रीराम. असो परस्पर झाले दर्शन, नानके सुदृढ धरिले चरण, कृतार्थ करा हा मलिन, म्हणून स्तवन आरंभिले श्रीराम. तुम्ही ज्ञान विज्ञान पारंगत, अखंड ऐक्यरसे सदा तृप्त, ब्रह्मी होऊनी संप्राप्त, लोकहितार्थ हिंडता श्रीराम. माया अविद्येचे आवरण, टाकोनी झाला आत्मसंपन्न, वरी लोकसंग्रहा लागून, भक्ती उपासना दाविता श्रीराम. पावोनिया स्वरूप ज्ञाना, आत्मत्वे वाढविली उपासना, उपास्य उपासक भेद नाना, अज्ञान जना भासती श्रीराम. नाना नगाच्या आकृती, कनकी जेवी विराजती, नाना परटी तंतुस्थिती, एकपणे श्रीराम. नाना घटशास्त्राधिक, होता अभेद मृत्तिका एक, नाना किरण परिप्रकाशक, सूर्य गगनी एकला श्रीराम. ऐसी हे जगता करिता, आत्मत्वे पाहता समर्था, चरणी पुन्हा ठेविला माथा, उपदेश अनाथा द्यावाजी श्रीराम. समर्थ म्हणती पूर्वी तुम्हा, उपदेश आहे भक्तोत्तमा, तेथे ठेवून भाव प्रेमा, सुदृढ नेमा चालवी श्रीराम. परी नानक न सोडी चरण, वारंवार पदी करी नमन, समर्थ ओळले कृपाघन, धरिले उचलून पोटासी श्रीराम. बोधोनिया महावाक्यार्थ, अपरोक्ष दाविला परमार्थ, ब्रह्म समाधान कृतार्थ, पूर्ण केले श्रीराम. सांगोनी राम उपासना शुद्ध, माळा हुर्मजी वस्त्र प्रसाद, देऊनी निघाले सिद्ध, बदरी केदारा पातले श्रीराम. तेथून गेले ध्यान पर्वती, जे ब्रह्मारण्य निर्मनु जक्षिती, पूर्वी शंकर स्वामी निश्चिती, गेले होते एक वेळा श्रीराम. तेथुनी श्वेत मारुतीचे दर्शन, घेऊन काही दिवस जाण, वास केला समर्थांनी, निर्वाण स्थान पाहोनी श्रीराम. तेथे शीताचा उपद्रव होता, समर्थास झाली शरीरव्यथा, कृपा उपजली वायुसुता, प्रसाद दिधला श्रीराम. विजय मेखळा टोप तेजाळ, कुबडी आणि पादुका माळ, देऊनी बोळविले तात्काळ, समर्थासी श्रीराम. उत्तर मानस यात्रा सर्व, पूर्वदेशीची तीर्थे अपूर्व, पाहिले तरी अगर्व, समर्थ मनी श्रीराम. पूर्व समुद्राचे प्रदक्षिणी, जगदोद्धार समर्थानी, बहुत केला उपासनी, लाविले लोक श्रीराम. क्षेत्र क्षेत्री करुणी मठ, उपासना केली प्रगट, दक्षिण समुद्रा येऊनी कष्ट, श्रीराम दर्शने विसरले श्रीराम. रामाचे करुणी पूजन, सेतुबंधी मारुती दर्शन, घेता बोले वायुनंदन, वत्सा आज्ञा ऐकावी श्रीराम. पूर्वी बिभीषणा वचन, लंकेसी जाता दिधले जाण, की रामदासाचे दर्शन, करवीन तुझ एकदा श्रीराम. यास्तव चाल माझे संगती, म्हणता समर्थ उत्तम म्हणती, आकाश मार्गे लंकेप्रती, समर्थे मारुती पातले श्रीराम. लंकेची पाहुनिया रचना, आनंद झाला समर्थ मना, रत्नखचिते मंदिरे नाना, शोभायमान श्रीराम. बिभीषणाचे राजमंदिरी,
प्रवशले वैराग्यवन केसरी, तो धावून आला बाहेरी रावणानुज श्रीराम. उभयता केला नमस्कार, मंचकी बैसवुनी साचार, पुसिला सर्व समाचार अत्यादरे श्रीराम. सत्य करावया वचन, दासास करविले दर्शन, जननीचे हे कृपाळूपन, ऐसे न दिसे श्रीराम. आज माझा भाग्योदय, जे घरासी आले आपुले पाय, आनंद हृदयी न समाय, ऐसे बिभीषण बोलिला श्रीराम. असो प्रेम पाहुनी विशेष, मारुती समर्थ 5 दिवस, राजमंदिरी केला वास, तो लंकेश काय म्हणे श्रीराम. दासाची एक प्रार्थना वचन, समर्थ मुखाचे राम कीर्तन, करावे एकदा श्रवण अत्यादरे श्रीराम. पूर्वी नामदेवाची कथा, ऐकिली होती जी समर्था, आज आपण करावे तृप्तता, कीर्तन घोषे श्रीराम. समर्थे पाहुनी शुद्ध मन, रात्री आरंभिले कीर्तन, कर्म उपासना भक्ती ज्ञान, प्रांजळ विवरण केले पै श्रीराम. अगाध वक्तृत्वाची प्रौढी, विचित्रवाणी रसगोडी, श्रोतिया विरुढली गुढी आनंदाची श्रीराम. असो बिभीषणाचा घेऊनी निरोप, निघाला भक्त काम पादप, सेतुबंधी पाऊनी बाप, जावे समर्थे म्हणितले श्रीराम. आदिरंग मध्यरंग त्रिरंग, देवता पाहुनी या चांग, महाबळेश्वर पाहुनी सांग, यात्रा तेथील पै केली श्रीराम. तेथून या शेष पर्वती, पाहिली श्री व्यंकटेश मूर्ती, श्रीशैल्य मल्लिकार्जुन निश्चिती, बाल नरसिंह पाहिला श्रीराम. राचोटी वीरभद्र पंच महालिंग, दक्षिण देशीचे दैवत सांग, तीर्थ करोनी चांग, करवीर क्षेत्रा पातले श्रीराम. क्षेत्रविधी करोनिया स्थित, श्री परशुराम क्षेत्री राहुनी पवित्र, उपासना मांडली कृतार्थ, बहुत केले श्रीराम. तेथून या सत्वरी, पावले क्षेत्र त्र्यंबकेश्वरी, प्रेमे पुजोनी मदनारी, पंचवटीस पातले श्रीराम. घेऊनी श्रीराम दर्शन, घातले भावे साष्टांग नमन, नयनी चालिले जीवन, केले स्तवन आवडी श्रीराम. जय जय सच्चिदानंदा, सदय हृदय आनंद कंदा, गुणातीता परमशुद्धा, जानकीवरा श्रीराम. जय जय विश्वालंकार हेमा, आदिबीज विश्वद्रुमा, क्षराक्षरातीत उत्तमा, परमपुरुषा श्रीराम. जय जय जी सुशांता, जय जय जी रमाकांता, रक्षिले मज अनाथा, सर्व प्रकारे श्रीराम. यात्रेचे पाहता अगाध श्रम, मार्गी होता उपक्रम, स्वयं वारिले जेवितम, सूर्या तेजे श्रीराम. न पाहता दासाची योग्यता, दीनबंधू जगन्नाथा, रक्षिले तैसे न रक्षिपिता, काय उत्तीर्ण होऊ मी श्रीराम. सांडूनी आपुला थोरपणा, कृपासागरा भक्तभूषणा, मज दिनाची यात्राणा, शिणलास बहु श्रीराम. लक्ष्मीचे कोमळ पाणी, खुपती पायाचे संवाहनी, तो तू मुक्त मुक्त चरणी, शिणला बहु श्रीराम. ब्रह्मादिका महाग भेटी, ध्यानान येशी दुर्जटी, तो तू माझ्या पाठीपोटी, होवनिया रक्षिले श्रीराम. सर्वापरी सांभाळून, करविले सर्व तीर्थाटन, हे सकळ तुझे तुझ अर्पण, करता आन दिसेना श्रीराम. ऐसा स्तविता जानकीवर, परम आनंदे गहिवर, दाटोनी समर्थास साचार, पोटी धरले श्रीराम. म्हणे मज नावडे माता पितर, नावडे बंधू लक्ष्मी सुंदर, आवडे दास्यत्व साचार, अनन्याचे श्रीराम. जळचर सांडिता जीवना, तात्काळ पायसी पावती मरणा, तैसा मी वैकुंठ राणा, भक्ताविन तळमळी श्रीराम. ऐसी देव भक्तीची प्रेम गोडी, ब्रह्मादी नेणती बापुडी, भक्तिपंथाचा कापडी, झाला शिव श्रीराम. तोही भक्तीचे यथार्थपण, नेने मा इतरा ज्ञान, कापसे प्राप्त घडे जाण, प्रकृताशी श्रीराम. 12 वर्षपर्यंत तीर्थक्षेत्र सकळ दैवत, पहुनी आले समर्थ, पवित्र अद्भुत कथा ही श्रीराम. पुढील अध्यायी कथाचार,
वदविल श्री अमृतेश्वर, योगी चरणाचा किंकर, श्रोतिया म्हणे श्रीराम. इति श्रीदास लीला ग्रंथसार, श्रवणे तुटे भ्रमसंसार, पावे स्वसुख अपार, पंचमाध्याय गोडहा. श्रीरामदासार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. दासलीला पंचमोध्याय सारांश. योगीराज महाराज म्हणतात, जसं चंद्रकिरणांमुळे दगडाला पाझर फुटतो तद्वत सद्गुरु कृपेने त्यांचेकडून ग्रंथरचना होत होती. समर्थांचे अनुष्ठान 12 वर्षानंतर पूर्ण झाले. ते तीर्थयात्रेत जाण्याची तयारी करू लागले. उद्धवही त्यांच्याबरोबर जाण्यास निघाले. तेव्हा समर्थांनी टाकळीतील मारुती स्थापन केला. पण टाकळीसच राहून मारुती पूजन व जप अनुष्ठान करण्यास सांगितले. उद्धवाची समजूत काढली. ते हनुमान मंदिर म्हणजे टाकळीचा समर्थांचा पहिला मठ आणि उद्धव हे समर्थांचे पहिले मठपती शिष्य होते. तीर्थयात्रेस निघताना रामरायांनी समर्थांना हुरमुजी रंगाची वस्त्रे प्रदान केली आणि शुभाशीर्वाद दिला. समर्थांच्या तीर्थयात्रेतील पहिले तीर्थक्षेत्र वाराणसी होते. समर्थांनी काशी विश्वेश्वरास साष्टांग प्रणिपात केला तेव्हा शंकर प्रगट झाले. समर्थांना जवळ घेतले. समर्थांनी काही काळ तिथे वास्तव्य केले. मारुतीची स्थापना हनुमान घाटावर केली. श्रीराम उपासनेचा प्रचार केला आणि नंतर अयोध्येस जाऊन रामचंद्रांचे दर्शन घेतले. प्रदक्षिणा करताना समर्थांना अश्रू दाटून आले. प्रेमाचा आविष्कार बघून रघुनंदन प्रगट झाले आणि समर्थांना आलिंगन दिले. दोघांत जे संभाषण झाले ते वेद आणि श्रुतीच्याही पलीकडील होते. मग काही दिवस राहून उपासना आणि भक्ती वाढवली. नंतर समर्थांनी गोकुळ, मथुरा, वृंदावन इत्यादी क्षेत्रात जाऊन बऱ्याच मुमुक्षूंना उपदेश करून मार्गदर्शन केलं, साधनाभिमुख केलं. समर्थ जगन्नाथपुरीस गेले. तेथे श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना करून रामभक्तीचा प्रचार आणि प्रसार केला. हिमालयातील तीर्थक्षेत्राची ठिकाणेही पाहून झाली. श्रीनगरला समर्थक नानक बाबांना भेटले. नानक बाबांनी उपदेश द्यावा अशी प्रार्थना केली. तेव्हा समर्थ म्हणतात, समर्थ म्हणती पूर्वी तुम्हा उपदेश आहे भक्तोत्तमा, तेथे ठेवून भाव प्रेमा सदृढ नेमा चालवी. परंतु नानक चरण सोडिनात. तेव्हा श्री समर्थ त्यास महावाक्यार्थावरून उपरोक्ष परमार्थ दाखविला. त्यांना शुद्ध राम उपासना सांगून माळ आणि हुरमुजी वस्त्र प्रदान केलं आणि त्यांचा निरोप घेऊन समर्थ बद्री केदारला गेले. ते ध्यान पर्वतावर गेले. तिकडे निर्मनुष्य ब्रह्मारण्य होतं. पूर्वी शंकर स्वामींनी इथेच ध्यान केले होते. नंतर त्यांनी श्वेत मारुतीचे दर्शन घेतले. या निर्वाण स्थळी शीत वातावरणामुळे समर्थांना शारीरिक व्यथा होऊ लागली. तेव्हा वायुसुतांनी समर्थांना प्रसाद म्हणून विजय मेखला, टोप, कुबडी, पादुका आणि माळ दिली. नंतर समर्थांनी उत्तर मानस यात्रा केली. पूर्व दिशेकडील प्रदेशात हिंडले. समुद्र प्रदक्षिणाही केली. अनेक क्षेत्रस्थानी मठ स्थापन केले. श्रीराम उपासना वाढवली. ते दक्षिण समुद्रापर्यंत आले तेव्हा खूप थकले होते. रामेश्वराला श्रीराम पूजन केलं आणि सेतुबंधन येथे मारुतीचेही दर्शन घेतलं. मारुतीने पूर्वी बिभीषणास समर्थांचे दर्शन घडवीन असं वचन दिलं होतं. मारुती समर्थांना लंकेस घेऊन गेले. वायू वेगाने तिथे पोचले. लंकेतील रत्नखचित प्रासाद बघून समर्थांना खूप आनंद झाला. बिभीषणाने प्रेमभरानं यांचं स्वागत केलं. बिभीषणाने समर्थांना रामकीर्तन करण्याविषयी विनंती केली आणि मग रात्री समर्थांनी कीर्तनही केलं. पूर्वी नामदेवांकडून कीर्तन ऐकलं होतं असे ते म्हणाले. नंतर समर्थ सेतुबंधन येथे परतले. तिरुपतीला जाऊन समर्थांनी व्यंकटेश मूर्तीचं दर्शन घेतलं. श्रीशैल्यास मल्लिकार्जुनाचेही दर्शन घेतलं. तिथे बालनरसिंह पाहिला. वीरभद्र, पंचमहालिंग, दक्षिण दैवते बघून ते करवीरला पोचले. क्षेत्रविधी करून परशुराम क्षेत्री फिरले. प्रत्येक क्षेत्रात समर्थांनी राम उपासना वाढवली आणि त्र्यंबकेश्वरी जाऊन पंचवटीस पोचले. श्रीराम यात्रेत सतत त्यांच्याच बरोबर राहून त्यांचं संरक्षण करत होते. समर्थांनी रामस्तवन केले. ब्रह्मादिका महाग भेटी, ध्यानाने येशी दुर्जटी, तू माझ्या पाठीपोटी होऊन या रक्षिले. यात्रेचे फल श्रीरामाला अर्पण केले. देव म्हणाले, भक्तामुळे देवाला देव पण आहे. देव म्हणाले, शिवशंकर, लक्ष्मी अथवा अन्य कुणापेक्षाही माझे अनन्य भक्त मला प्रिय आहेत आणि मी त्यामुळे त्यांचं दास्यत्व करतो. जय जय रघुवीर समर्थ.